नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 नवीन जाहिराती बघणार आहोत। या तीनही जाहिराती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। ही आजची आपली पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। बँक ऑफ बरोडातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। 19 फेब्रुवारीला फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आणि पुढच्या महिन्याच्या 11 तारखेला म्हणजे बघा 11 मार्चपर्यंत तुम्ही या परीक्षेचे फॉर्म भरू शकता। यामध्ये सर्व इम्पॉर्टंट मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वची सर्व जाहिरात मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही। जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे। आता समोर बघा, आता इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज बघा 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये SC ST OBC आणि इतर काही कॅटेगरींसाठी एज रिलॅक्सेशनसुद्धा राहणार आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे कोणत्याही स्ट्रीममध्ये। ओके, यामध्ये बघा ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 महिन्यापर्यंत तुमची बघा ऑन जॉब ट्रेनिंग इथे होणार आहे। समोर बघा सीट्स बघा, आता इथे टोटल जागा 4000 जागा इथे तुम्हाला दिसून राहिलेल्या असतील, परंतु सर्वच्या सर्व जागांसाठी तुम्ही एलिजिबल नाहीत, कारण वेगवेगळ्या स्टेटसाठी वेगळ्या जागा यांनी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या राज्याची लँग्वेजसुद्धा आली पाहिजे। उदाहरणार्थ तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरून राहिलेले आहेत तर महाराष्ट्राची मराठी लँग्वेज तुम्हाला येणे गरजेचे आहे। आणि इथे बघा 16व्या नंबरचा पॉईंट बघा, महाराष्ट्र, इथे 388 जागा महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, आता हे बघण्याकरिता जे आहे PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहेत आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। ठीक आहे, आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट वाईज सीटसुद्धा इथे यांनी दिलेले आहेत। तुम्हाला जर तुमच्याच डिस्ट्रिक्टमध्ये सीट पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळू शकते। आता इथे आपल्याला बघा महाराष्ट्र शोधावं लागेल। ओके, महाराष्ट्र इथे आपल्याला बघावं लागेल कुठे आहे। हे बघा महाराष्ट्र 388 जागा, यामध्ये अमरावतीपासून बघा अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई सबर्बन, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध आहेत। वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे जागांची संख्या वेगळी आहे। जसं बघा अमरावतीमध्ये 10 जागा आहेत, औरंगाबाद 10 आहेत, परंतु बघा मुंबई सबर्बन म्हणजेच बघा मुंबई उपनगर आहे। ओके, इथे 103 जागा आहेत आणि मुंबई शहरामध्ये 122 जागा यांनी दिलेल्या आहेत। ठीक आहे, आता ठाणेमध्ये बघा, ठाणेमध्ये आहेत 37 जागा। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय सुद्धा बघू शकता, म्हणजे तुम्हाला तुमच्या राहत्या जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा जवळपासच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सीट मिळू शकते। ओके, आता समोर बघा एज लिमिट मी तुम्हाला सांगितलेली आहे, 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। शेड्यूल कास्टला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहणार आहे, OBCला 3 वर्षाचे राहणार आहे आणि PWBT कॅन्डिडेटसाठी इथे बघा इथे यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची होणार आहे। ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये इथे बघा जनरल अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस। ओके, त्यानंतर मॅथ, रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज आणि जनरल इंग्लिश तुम्हाला राहणार आहे। प्रत्येक सब्जेक्टवर तुम्हाला 25 मार्क, अशा प्रकारे 100 मार्कांची प्रत्येक सब्जेक्टवर 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 प्रश्न तुमचे राहणार आहे आणि प्रत्येक सब्जेक्टवर 25 मार्क, अशा प्रकारे 100 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे। ठीक आहे, एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतील। हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही पेपर सॉल्व करू शकता। ओके, मराठी भाषेमध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करता येणार नाही, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करावा लागेल। ओके, त्यानंतर काय होणार, याच्यामध्ये जर तुम्ही क्लिअर झाले तर तुमचे DV होणार आहे। ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे होणार आणि त्यानंतर तुमची टेस्ट होणार लोकल लँग्वेजसाठी। ओके, तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट पास करणे कंपल्सरी राहणार आहे। म्हणून जर तुम्हाला 2 किंवा 3 भाषा येत असतील तर त्या राज्यांमध्ये जर सीट जास्त असतील तर तुम्ही तिथे सुद्धा भरू शकता। ओके, आणि जर तुम्हाला एकच भाषा येत असेल, मराठी येत असेल तुम्हाला, तर तुम्ही महाराष्ट्राचे तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे। ठीक आहे, आणखी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे राहणार नाही आहे, म्हणजे तुम्ही 100 पैकी 100 प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता।
ओके, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन फीस PWBD विद्यार्थ्यांसाठी 400 रुपये तुमची फीज राहणार आहे, प्लस बघा GST सुद्धा भरावी लागणार. त्यानंतर SC ST कॅन्डिडेटसाठी 600 रुपये, त्यानंतर जनरल EWS आणि OBC विद्यार्थ्यांकरिता 800 रुपये तुमची फीज राहणार आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. याशिवाय तुम्ही PDF डाउनलोड करा आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण वळूया आपल्या सेकंड नंबरच्या जाहिरातीकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली दुसऱ्या नंबरची जाहिरात आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि शिपाई पदाची ही ॲडव्हर्टाइजमेंट राहणार आहे. ओके, यामध्ये बघा एकूण पदे आहेत 36. ओके, रिक्त आहे 24 आणि पुढील 2 वर्षामध्ये 12 पदे रिक्त होणार आहेत. अशा प्रकारे 24 + 12 36 पदांची तुमची एक्झाम होणार आहे. ओके, यामध्ये टोटल बघा 45 विद्यार्थी. ओके, 45 विद्यार्थी लिस्टमध्ये तुमचे राहणार आहेत. 36 विद्यार्थ्यांची बघा निवड यादी लागेल आणि त्यानंतर 9 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लागेल. अशा प्रकारे 45 विद्यार्थ्यांची इथे यादी लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हे बघा पात्रता 18 वर्षे मिनिमम बघा एज लिमिट तुमची राहणार आहे, 18 ते 38 वर्षे. ओके, जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी सर्वच्या सर्व SC ST OBC EWS सर्वच्या सर्व 18 ते 43 वर्षापर्यंत तुमची राहणार आहे. ओके, आणि बघा विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मिनिमम वय वर्ष आहे 18 आणि मॅक्झिमम तुम्ही कुठल्याही वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, शासकीय कर्मचारी किंवा न्यायालयीन कर्मचारी. ओके, त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा किमान 7वी पास तुम्ही असायला पाहिजे. ओके, 7वी पास असणारा प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. याशिवाय मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी असणे गरजेचे आहे. ठीक आहे, आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर इन्फॉर्मेशन बघा पात्र उमेदवारीकरिताच्या अटी अशा प्रकारची माहिती तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. मी तुम्हाला ही माहिती वाचून दाखवणार नाही. ओके, PDF तुम्ही डाउनलोड करा आणि स्वतः तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला फक्त महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. ओके, आता बघा ऑनलाईन अर्ज 18 तारखेपासून फॉर्म भरायला बघा सुरुवात झालेली आहे. 4 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फीज आहे 50 रुपये. ओके, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला SBI कलेक्टमधून तुम्हाला भरावे लागतील. SBI कलेक्टवर तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहे. यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ओके, आणि SBI तुमचं नसेल, ओके, SBIमध्ये तुमचे खातं नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, SBI कलेक्ट जे आहे ते ट्रान्झॅक्शन इंटरफेस आहे. त्याच्या माध्यमातून कोणत्याही बँकेमध्ये तुमचे खातं असेल तर तुम्ही तिथून ट्रान्झॅक्शन करू शकता. आता समोर बघा परीक्षेचे स्वरूप बघा. तुम्हाला हे बघा तुमची लेखी परीक्षा होणार आहे 30 गुणांसाठी. ओके, आणि उत्तीर्ण होण्याकरिता किमान 50% गुण पाहिजे, म्हणजे 15 गुण तुम्हाला घेणे गरजेचे आहे. 15च्या खाली जर तुम्हाला मार्क्स पडले तर तुम्ही नापास होणार. ओके, तर 30 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि 15पेक्षा जास्त गुण घेणे कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा हे बघा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. रिटर्न तुमचा पेपर होणार नाही, ऑब्जेक्टिव्ह तुमचा पेपर होणार आहे. 30 गुण तुमचे तिथे राहणार आहे. ओके, आणि 30 गुण बघा 30 प्रश्नांसाठी 30 गुण आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण तुम्हाला राहणार आहे. अशा प्रकारे 30 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार. त्यानंतर तुमची बघा शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा तुमची होणार आहे. 10 गुणांसाठी 10 गुण इथे यांनी ठेवलेले आहेत. त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. मुलाखतीसाठी 10 गुण ठेवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे 50 गुणांची तुमची परीक्षा टोटल होणार आहे. ठीक आहे, आणि शेवटी मग तुमची निवड यादी ते जाहीर करणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा आपण बघितलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या नंबरच्या जाहिरातीकडे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली तिसऱ्या नंबरची जाहिरात आहे. आसाम रायफल्सतर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आसाम रायफल्समध्ये वेगवेगळ्या पदांची भरती यांनी काढलेली आहे. वेगवेगळी पदे आहेत. आणि बघा आसाम रायफल्स म्हणजे असं काही जरुरी नाही की तुम्हाला बघा
सैनिक म्हणूनच ते घेतील. ओके, वेगवेगळी पदे असतात, त्यानुसार यांनी इथे जाहिरात काढलेली आहे. ओके, यामध्ये बघा सर्वात आधी मी तुम्हाला पदांची नावे सांगून देतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. PWBD इथे अप्लाय करू शकत नाही. ओके, हँडिकॅप तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर पदांची नावे, एज लिमिट आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन यांनी सोबत दिलेलं आहे. हे बघा, रिलिजियस टीचरसाठी तुम्हाला काय लागणार आहे, ग्रॅज्युएशन संस्कृतमध्ये तुम्हाला लागणार आहे आणि एज लिमिट आहे 18 ते 30. ओके, आणि हे बघा ट्रेड काय आहे इथे, रेडिओ मेकॅनिक, तर 10वी पाहिजे. त्यानंतर डिप्लोमा पाहिजे इन रेडिओ अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी. ओके, अशा प्रकारे यांनी इथे सर्व काही जे आहे भरपूर एज्युकेशनल क्वालिफिकेशन यांनी दिलेलं आहे. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 25 वर्षे. PDF डाउनलोड करून तुम्ही स्वतः हे वाचून घेऊन घ्या. मी तुम्हाला फक्त ट्रेड वाचून दाखवतो, एज लिमिट वाचून दाखवतो आणि काही महत्त्वपूर्ण माहिती वाचून दाखवतो. सर्व माहिती मी तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही. ओके, भरपूर वेळ लागणार, तुम्ही स्वतः वाचून घ्या. आणि ज्यांचे बघा ITI झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग झालेली आहे किंवा पॉलिटेक्निक झालेली आहे, त्यांना ट्रेडचं नाव वाचताबरोबरच माहिती पडून जाते की आपण एलिजिबल राहणार आहोत की नाही. ओके, आता बघा ट्रेड बघा, लाईनमॅन फील्ड. ओके, 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे तुमचं. ओके, आणि एज लिमिट आहे 18 ते 23 वर्षे. ओके, ट्रेड बघा, इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिक, एज लिमिट आहे 18 ते 23. ओके, त्यानंतर बघा इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेकल. त्यानंतर काय आहे ट्रेड बघा, रिकव्हरी व्हेकल मेकॅनिक. त्यानंतर बघा अपहोल्स्टर आहे. ओके, फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे अपहोल्स्टर. त्यानंतर बघा व्हेकल मेकॅनिक फिटर. त्यानंतर ड्रॉफ्टमॅन. त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ट्रेड आहे इथे. ओके, फॉर मेल ओनली आहे हे. तर अशा प्रकारे हे बघा वरसुद्धा फॉर मेल ओनली. ओके, तर मेल ओनली तुम्ही स्वतः बघून घ्या. ओके, जिथे जिथे मेल लिहून आहे तिथे तिथे फक्त मेल विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि मॅक्झिमम ठिकाणी मेल ओनली लिहून दिसून राहिलेलं आहे. काही काही ठिकाणी बघा ट्रेड फार्मॅसिस्टमध्ये बघा मेल आणि फिमेल दोनही इथे यांनी दिलेलं आहे. परंतु बघा एक्सरे असिस्टंटसाठी फक्त मेल यांनी दिलेलं आहे. तर महिला विद्यार्थ्यांनी विचार करून फॉर्म भरा. फॉर्म बघा तुम्ही भरून टाकाल, तुमचे पैसेसुद्धा चालले जाणार, परंतु तुम्ही तिथे एलिजिबल राहणार नाही. ओके, आता इथे हे बघा सिरियल नंबर दिलेला आहे, ट्रेड दिलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार इथे यांनी जागा दिलेल्या आहेत. तर हे सुद्धा तुम्ही जे आहे स्वतः वाचून घेऊ शकता. टोटल जागा आहेत 215. ओके, ITI झालेलं असेल, मेल कॅन्डिडेट असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी इथे यांनी दिलेली आहे. इतर माहिती आता आपण जे आहे बघून घेऊया. हे बघा फीज बघा, फीज राहणार आहे 200 रुपये. ग्रुप B साठी आहे 200 रुपये, ग्रुप C साठी आहे 100 रुपये. ओके, SBI मार्फत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. त्यानंतर फिजिकल टेस्टसुद्धा तुमची होणार आहे. म्हणूनच बघा PWBD विद्यार्थी जे आहेत ते इथे एलिजिबल राहणार नाही. ओके, त्यानंतर एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे मिळणार आहे. SC/ST कॅन्डिडेट 5 वर्षे आणि OBC कॅन्डिडेट 3 वर्षे. इतर विद्यार्थ्यांनी स्वतः तुमचं बघून घेऊ शकता. ओके, त्यानंतर फिजिकल ॲट्रिब्यूट्स म्हणजे तुमचे फिजिकल हाईट आणि तुमचं जे चेस्ट आहे वेगवेगळ्या पदांसाठी दिलेलं आहे यांनी. हे बघा हे जे दिलेलं आहे, हे बघा ही जे पदे आहेत या पदांसाठी दिलेलं आहे, एवढं दिलेलं आहे यांनी. ठीक आहे, आणि त्यानंतर इतर पदांसाठी जसं बघा फार्मॅसिस्टसाठी यांनी दिलेलं आहे हे. ओके, तर हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ही ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर आपण टाकलेली आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचे जे PDFs आहेत ते डाउनलोड करून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.